नमस्कार मंडळी. तर काल सोमवार होता आणि आरुषच्या स्कूलमध्ये जन्माष्टमी सेलिब्रेशन ठेवलं होतं. तर खूप मुश्किलीने आरुष कपडे घालून रेडी झाला होता. खूप रडत होता. तो कसं तरी रेडी करून त्याला स्कूलला सोडलं आणि मग मी त्याला घ्यायला गेली. पण घ्यायला गेल्यानंतर तो इतका हॅपी होता की मला असं वाटलं की त्याने ठेवलं नसेल, ते काढलं असेल, पण नाही, ठेवलं होतं आणि छान हसत होता तो. मग आम्ही घरी आलो. त्यानंतर मी चहा ठेवला. खूप पाऊस पडत होता. मग मी रिक्षा करूनच घरी आले. थोडं भिजायला झालं होतं, तर म्हटलं चहा ठेवते. मग चहा ठेवला एक साईडला इकडे आणि मग हॉलमध्ये थोडा पसारा होता, बेड वगैरे आवरायचा होता. म्हणून मग तो सगळा पसारा आवरून घेतला. कारण आरुषची शाळा 1.5 तासाचीच असते, त्यामुळे मग सगळी कामं पटापटा होत नाही. आणि पाऊस खूप असल्यामुळे खूप अडचण, आणि मग त्यामुळे स्कूलला पण थोडं लवकर जावं लागलं होतं घ्यायला. आणि मग मी सगळा हा बेड आणि हॉल सगळं छान असं आवरून घेतलं. आणि मग चहा ठेवला होता, तोही मी चहा घेतला. तुम्ही बघू शकतात पाऊस खूप पडत होता आणि पाऊस अजूनही चालूच आहे. तर मग आरुष त्यानंतर थोडीशी त्याची ॲक्टिव्हिटी चालू होती. काय करून दाखवत होता. मग ते त्याचं चाललं होतं. माईक घेतला होता आणि मग त्याला काय बोलावं असं वाटलं तर ते चालू केलं त्याने. आणि मग मी संध्याकाळी थोडासा कॉर्न आवडतात म्हणून मी घरच्या घरी पिझ्झा बनवला आणि आरूला खायला दिला. त्याला आवडतो, तर घरच्या घरीच केला. तर त्याने सांगितलं की कसा झालाय. त्याला तो आवडला. कारण कॉर्न त्याला खूप आवडतात म्हणून मी कॉर्नचाच बनवला. आणि मग रात्रीचं असं सगळं जेवणही आमचं झालं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.